दिवसात 10 लग्न झाली असेल तर 8 जणांचं सगळं काही व्यवस्थित व्हायचं. मोठी गोष्ट आहे. आता अलीकडच्या 10 ते 15 वर्षामध्ये 10 लग्न झाली दिवसात तर 2 जणांना नॅचरल प्रेग्नन्सी राहते. चाइल्ड बेअरिंग एज जे असतं ना प्रॉपर ते जर उलटून गेलं तर मग 28 नंतर वयाच्या 30 नंतर प्रॉब्लेम्स हे होतात. त्याचं मूल न होण्याचं कारण म्हणजे पहिल्यांदा मेल फॅक्टर जो आहे तो चेक करावा लागतो. तो केलाच जात नाही. मुलींना जास्त आवडतं गॅजेट्स, एकतर राहणं, असं नाही ना. थोडं सोशल लाईफ पाहिजे. पेनलेस गाठीकडे दुर्लक्ष करू नये शरीरामध्ये कुठेही असलेल्या, कारण ती कदाचित मग कॅन्सरची असू शकते. म्हणजे खूप जास्त ऐकायला मिळतं प्रत्येकाला कॅन्सर झाला. नमस्कार, शमिका होसगे या पॉडकास्टवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. डॉक्टर राजश्री काकडे ही आजची गेस्ट आहे. तिचं धायरी सिंहगड रोड इथे श्रद्धा नर्सिंग होम आहे. गेली 24 वर्षापासून ती वैद्यकीय क्षेत्रामध्ये सेवा देत आहे. आज तिच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. राजश्री, नमस्कार. तुझं माझ्या पॉडकास्टवर हार्दिक स्वागत. थँक्यू. पहिली गोष्ट, तुझं या क्षेत्रातलं एज्युकेशन काय आहे आणि कसं काय या क्षेत्राकडे वळलीस? माझं ऍक्च्युली शिक्षण जे झालंय ते BHMS झालेलं आहे. BHMS भारतीय विद्यापीठ इथून केलेलं आहे मी. आणि त्यानंतर मी इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस म्हणून कोर्स केला, तो रुबी हॉलमध्ये केला. त्यानंतर होमिओपॅथिक डॉक्टरांसाठी आपल्या शासनानं CCMP सर्टिफाईड कोर्स इन मॉडर्न फार्मॅकॉलॉजी म्हणून जो कोर्स कंपल्सरी केला होमिओपॅथिक डॉक्टरांना, तोही मी BJ मेडिकल ससून इथून केला. अशा प्रकारे माझं एज्युकेशन आहे. श्रद्धा नर्सिंग होम मध्ये मग कुठल्या टाईपचं काही स्पेशालिटी हॉस्पिटल आहे का, ते का काय आहे? श्रद्धा नर्सिंग होम हे आमचं जनरल हॉस्पिटल आहे. त्यात 4 बेड मॅटर्निटी आणि 6 बेड जनरलचे आहेत. तर श्रद्धा नर्सिंग होम हे हॉस्पिटल असल्यामुळे आम्ही आतापर्यंत 24 वर्षात हॉस्पिटल कधीही बंद ठेवलेलं नाहीये. 24 तास 24/7 आम्ही सेवा दिलेली आहे. कसलीही केस येऊ दे, एक्टोपिक प्रेग्नन्सी येऊ दे, कसलेही ऍक्सिडेंट्स होऊ दे किंवा काहीही इमर्जन्सी येऊ दे, आमच्या हॉस्पिटलमध्ये तत्काळ सेवा मिळते. अगदी इमर्जन्सी ECG होतात, सगळं काही होतं. फक्त ज्या पेशंटला व्हेंटिलेटरची गरज असेल किंवा खूप अगदी ICU चीच गरज असेल असेच पेशंट फक्त आम्ही रेफर करतो. नाहीतर मग 24/7 आम्ही पेशंटला सगळ्या प्रकारची सुविधा देतो. डॉक्टर, स्त्रियांचं आरोग्य किती महत्वाचं आहे आणि खरंच स्त्रिया आता लक्ष देत नाहीत त्यांच्या आरोग्याकडे, तर त्यांनी काय टाईपनं आपल्या आरोग्याकडे पाहिलं पाहिजे? हा खूप महत्वाचा आणि चांगला प्रश्न आहे. खरं तर ऍक्च्युली स्त्री म्हणजे आपल्या कुटुंब व्यवस्थेचा कणा असते. बरोबर. तिच्यावर सगळं, तिचं मुलांचं, कुटुंबाचं, नवऱ्याचं, सगळ्यांचं जे आरोग्य असतं, आरोग्य, शिक्षण त्या मुलांचं किंवा कुटुंबाची जी सगळी अर्थव्यवस्था असते, सगळं काही तिच्यावर अवलंबून असतं. आणि ती स्त्री जर आजारी पडली किंवा तिला जर काही मोठा प्रॉब्लेम झाला तिच्या आरोग्याला किंवा तिच्या मानसिक आरोग्य जरी तिचं चांगलं नसेल तरीही तिची सगळी कुटुंब व्यवस्था ही कोलमडू शकते. बरोबर. आणि आपल्या समाजामध्ये ऍक्च्युली खरं तर असं आहे की स्त्रीला स्वतःच्या आरोग्याला प्रायोरिटी द्यावी असं कधीच वाटत नाही. त्यामुळे तिला काही झालं तरी ती खूप अंगावर काढते ते आजार, लवकर घरात सांगत नाही. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे एक पेशंट आली होती, तिला 2 महिन्यांपासून स्तनामध्ये गाठ आहे असं जाणवत होतं. पण तिनं काही नाही, असेल किरकोळ, मला कामं आहेत भरपूर, मला मुलांचं करायचंय, मुलांचे डबे असतात, नवऱ्याचं करायचं असतं, घरात सासू सासरे आहेत, असं म्हणत तिनं कधीच त्या गाठीकडे लक्ष दिलं नाही. आणि मग 2 महिन्यांपासून गाठ होती, तर ती 3ऱ्या महिन्यात माझ्याकडे जेव्हा आली तेव्हा तिचे मी सगळे इन्व्हेस्टिगेशन करून घेतले. तेव्हा कळलं की ती गाठ कडक आणि कॅन्सरची गाठ होती आणि ती खूप ऍडव्हान्स स्टेजला गेली होती. अरे बाप. 3rd स्टेजला तो कॅन्सर गेला होता तिचा. अशा प्रकारे स्त्रीनं स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. म्हणजे वेळच्या वेळी चाचण्या केल्या पाहिजेत. आता आपल्या आरोग्यात काही होणारे बदल असतात तर ते नोटीस करते ती की आपल्या आरोग्यात हे बदल झालेले आहेत, पण तरीही ती त्याला प्रायोरिटी देत नाही, कारण ते तिला तितकं महत्वाचं वाटत नाही. पैसा जाईल, हे जाईल, त्याचा विचार करते. म्हणजे खरं तर आपल्या ऍक्च्युली भारतीय लोकांचीच ही मानसिकता आहे सगळ्या, की नॉट फक्त बायका पण पुरुष पण असं असतं की कोणालाही आपलं आरोग्य ही प्रायोरिटी आहे असं वाटत नाही. जसं फॉरेन कंट्रीजमध्ये प्रत्येक गोष्टीला पॉलिसीज असतात, पॉलिसी काढल्या जातात, प्रत्येक माणसाच्या तिकडे पॉलिसी असते. इथे पॉलिसी काढणं हे कोणाला महत्व वाटत नाही, होईल तेव्हा बघता येईल अशी प्रत्येकाची मानसिकता असते. कशामुळे ही मानसिकता झाली असावी? ही मानसिकता कारण आरोग्य ही प्रायोरिटी वाटत नाही. त्यांना वाटतं हे आरोग्याचं काही नसतं, आपण चांगलं आहोत, फिट आहोत, आपल्याला काहीच होणार नाही, ही प्रत्येकाची मानसिकता असते. पण आताचं एकूण प्रदूषणयुक्त वातावरण, आपण जे खातोय, जे फूड, कंटॅमिनेटेड फूड, काहीच चांगलं नाही, ओरिजिनल आपल्याला काहीच मिळत नाहीये. आणि अशानं आरोग्य बाधित राहील याची काहीच गॅरंटी नाहीये कशाचीच.
पूर्वीची माणसं 90 वर्ष जगत होती. खरं. आता 70 वर्ष 60 वर्ष जरी जगली तरी खूप म्हणायची, अशी कंडिशन आहे आता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोक काय करतात की नको त्या गोष्टींवर भरपूर खर्च करतात, पार्टनवर खर्च करतात, तेव्हा त्यांना ती प्रायोरिटी वाटते, किंवा दारूवर खर्च करतात, कशावरही खर्च करतात, लग्नांवरती वारेमाप खर्च करतात, त्यांना ती प्रायोरिटी वाटते. पण आरोग्य ही प्रायोरिटी कधी वाटतच नाही. हुंडा देणं घेणं हे अजूनही आपल्या इथे चालू आहे, या गोष्टी चालू आहेत. त्याच्यामुळे स्त्रियांचं मानसिक आरोग्य जे आहे ते बिघडतं, पण त्याचा कोणी विचार करत नाही. या गोष्टी अननेसेसरी खर्च होतात, पण आरोग्यासाठी जरी 5-10 हजार डॉक्टरांचं बिल आलं तरी लोक म्हणतात की हे इतके पैसे असतात. किस्सा सांगितला होतास की तुझ्याकडे खूप इमर्जन्सी तुमच्याकडे पेशंट्स येतात, पण मग ते काम झाल्यानंतर त्यांचे रिएक्शन्स कशा असतात ते एकदा आपण बोलताना मला तू सांगितलं होतं. तो किस्सा सांगितला तर जास्त बरं पडेल. एकदा असंच मी आमच्या गेस्टकडे गेले होते, त्यांनी आम्हाला जेवायला बोलवलं होतं आणि त्यांच्याकडेच आमचा मुक्काम पण होता. आणि रिलॅक्स व्हायचं म्हणून आम्ही ओपीडी वगैरे सगळं संपून 10 वाजता त्यांच्याकडे 11 वाजता गेलो. रात्री 11 वाजता जेवण वगैरे करून 12 वाजेपर्यंत गप्पा मारत जस्ट झोपणारच होतो, तर हॉस्पिटलमधनं फोन आला की एक पेशंट आलेली आहे, तर ती लेबर पेन मध्ये आहे आणि लेबर पेन मध्ये तिला खूप कळा येत आहेत, तिला लिकिंग व्हायला लागलंय, तर तुम्ही मॅडम लवकर या. आम्ही आहे तशा कंडिशन मध्ये, त्यावेळेस आमच्याकडे 2 व्हीलर होती, पडता पाऊस होता, तशा कंडिशन मध्ये भिजत भिजत आता त्या मुक्कामावर तिकडनं विश्रांतवाडीवर निघालो. ते धायरीपर्यंत यायला तरी इतक्या फास्ट गाडी आणली सरांनी ना, अर्ध्या तासात आम्ही पोहोचलो धायरीमध्ये. बघितलं तर त्या पेशंटचं बऱ्यापैकी सगळं लिकिंग झालेलं होतं, बेबी ड्राय पडलं होतं एकदम, आणि लेबर पेन मध्ये होती ती. आणि आलो आम्ही तर एक तासात ते 1.25 तासात डिलिव्हरी झाली तिची. डिलिव्हरी होण्याच्या आधी आम्ही ऐकताना कन्व्हिन्स केलं की तुमच्याकडे रिपोर्ट्स नाहीयेत कसले, काही नाहीये, तर तुम्ही एक काम करा, पेशंटला ससूनला न्या आयदर, किंवा मग कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये वगैरे न्या, कारण एकही रिपोर्ट नाहीये, मी डिलिव्हरी करू कशी, मी जबाबदारी कशी घेणार, कारण ती पेशंट मी 9 महिने एकदाही बघितलेली नाहीये. अच्छा. पण तिचे वडील जे होते ते गावावरून आले होते, ऍक्च्युली खरं तर ते तिला गावालाच डिलिव्हरी करायला नेणार होते, सरकारी हॉस्पिटलमध्ये वगैरे कुठेतरी त्यांच्या. पण मग नेमकं त्याच दिवशी तिला लेबर पेन चालू झाले, त्यामुळे मग ते थांबले, ते काहीच करू शकले नाहीत. मग आमच्याकडे आणलं, मला म्हणाले मॅडम तुम्हीच डिलिव्हरी करा, नमस्कार करतो, तुमच्या पाया पडतो, अगदी तुम्ही म्हणताल तितके पैसे देतो, बिल देतो, तुमचं काय असेल ते, पण तिची डिलिव्हरी करा, तिला मोकळं करा. आम्ही माणुसकीच्या नात्याने आम्ही म्हणालो की ठीक आहे, करणं तर कर्तव्य आहेच आपलं, शेवटी पेशंटचं व्हॅलिडेशन पण भरपूर आहे, आपण डिलिव्हरी करूया, कारण शेवटी 2 जीवांचा प्रश्न आहे. आणि असं करून आम्ही रिस्क घेऊन ती डिलिव्हरी केली. रात्री पेडियाट्रिशियनला सुद्धा बोलवलं, पेडियाट्रिशियन सुद्धा आमच्या बरोबर हजर होते डिलिव्हरी करताना. नंतर बेबीची पण त्यांनी पेडियाट्रिशियननी काळजी व्यवस्थित घेतली. पेशंट 3 दिवस आमच्याकडे व्यवस्थित ऍडमिट होती, तिला प्रॉपर अँटीबायोटिक्स दिली, सगळं जे काही महत्वाचं असतं ते सगळं काही दिलं. आणि पेशंटचं बिल जाताना हातात दिलं आम्ही. किती किरकोळ बिल होतं ते, त्या काळात 4 ते 4.5 रुपये फक्त बिल होतं. तर ते म्हणे, तिचे वडील म्हणाले की हे कसलं बिल, तुम्ही काय केलं पेशंटला, नॉर्मल डिलिव्हरी काय अशी झाली असती. म्हणजे हे असा इतका विचित्र अनुभव जगात आलाय. आम्ही आमचं पर्सनल लाईफ सोडतो, सगळं काही सोडतो, रिस्क घेतो. ती पेशंट HIV पॉझिटिव्ह असू शकते, HBsAg पॉझिटिव्ह असू शकते, तोही विचार न करता आम्ही डिलिव्हरी केली. बाळ आई सुखरूप ठेवतो, सगळं ठेवतो, पण नंतर या लोकांच्या अशा प्रतिक्रिया, तुम्ही काय केलं, या खूप म्हणजे असं कधी कधी वाटतं की आपण डॉक्टर काय झालो, म्हणजे पश्चाताप करणाऱ्या गोष्टी होतात कधी कधी. कारण शेवटी पांढऱ्या कोटाच्या आत सुद्धा माणूस आहे. अशी उदाहरणं ऐकली की थोडंसं वाईट वाटतं. सध्या लग्न झालेल्या स्त्रियांमध्ये इनफर्टिलिटीचं प्रमाण खरं तर का वाढत चाललंय, त्याचं काय कारण आहे? खरं तर ही खरंच आपल्या समाजाच्या दृष्टीने ऍक्च्युली चिंतेची गोष्ट आहे. कारण कसं आहे माहितीये का, पहिल्यांदा जेव्हा मी नवीन प्रॅक्टिसमध्ये होते, आता माझ्या प्रॅक्टिसला 24 वर्ष झाली आहेत जवळजवळ, तर जेव्हा मी नवीन होते, म्हणजे पहिली 10 वर्ष पकडतो प्रॅक्टिस मधली, त्यावेळेस असं प्रमाण होतं की जर दिवसात 10 लग्न झाली असतील, इन केस एक जस्ट एक्झाम्पल देते मी, की दिवसात 10 लग्न झाली असेल तर 8 जणांचं सगळं काही व्यवस्थित व्हायचं, मूल लवकर प्रेग्नन्सी व्हायचं, फक्त 2 जोडप्यांना प्रॉब्लेम यायचा. ते प्रमाण म्हणजे असं होतं. पण आता एक्झॅक्टली उलटी गोष्ट आहे. आता अलीकडच्या 10 ते 15 वर्षामध्ये 10 लग्न झाली दिवसात तर 2च जणांना नॅचरल प्रेग्नन्सी राहते, अदरवाईज 8 जणांना स्ट्रगल करावं लागतं, उदासीनता येते एक प्रकारची. आता त्याची कारणं शोधायला गेलो तर सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आताच्या मुली की लग्न जे खूप लेट करतात. प्रत्येकाची प्रायोरिटी आहे, अर्थात आपण कोणाला असं म्हणू शकत नाही, पण चाइल्ड बेअरिंग एज जे असतं ना प्रॉपर, ते जर उलटून गेलं तर मग
28 नंतर वयाच्या 30 नंतर प्रॉब्लेम्स हे होतातच. जे निसर्गानं नेमून दिलेलं, निसर्गाने नेमून दिलंय ते आपण फॉलो करायलाच पाहिजे कुठेतरी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचदा असं होतं की लग्न जरी लवकर झालं तरी पण आमची सेटलमेंट नाहीये, पैसा नाहीये आमच्याकडे, नको लगेच मूल नको, लगेच जबाबदारी नको, सांभाळायला कोणी नाहीये, अशी कारणं दिली जातात. आणि मग आईदर गोळ्या खाल्ल्या जातात, काही ना काहीतरी संतती नियमनाचे जे मार्ग असतात ते अवलंबले जातात. त्याचा कुठेतरी वाईट परिणाम ऍक्च्युअली शरीरावर होतो. कोणत्याही संतती नियमनाच्या गोळ्या वगैरे जे काही वापरतात ते तसं तर स्त्रियांच्या दृष्टीने चांगलं नाहीच आहे. कसं होतं माहितीये का की जी AMH लेवल जी असते, एक हार्मोन असतो स्त्रियांचा, तर तो कुठेतरी मग हॅम्पर होतो आणि मग मुलं व्हायला प्रॉब्लेम व्हायला लागतो. लाईफस्टाईलच आता तशा झालेल्या जातात की बऱ्याचदा मेल पार्टनरमध्ये पण प्रॉब्लेम असू शकतो. फिमेललाच रिस्पॉन्सिबल धरलं जातं. बरोबर. की तिचा प्रॉब्लेम असेल, तिचा प्रॉब्लेम असेल, तिचे हार्मोनल प्रॉब्लेम्स असतील किंवा तिचे पिरियडचे प्रॉब्लेम असेल म्हणून मूल होत नाहीये. पण असं नसतं. बऱ्याचदा जो स्ट्रेस फिमेलला असतो तो मेलला सुद्धा असतो. तर त्यांच्या पण बऱ्याचदा तपासण्या होत नाहीत. बऱ्याचदा मूल न होण्याचं कारण म्हणजे मेल फॅक्टर जो आहे तो चेक करावा लागतो, तो केलाच जात नाही. बऱ्याचदा असं होतं. सगळ्यात सुरुवातीला स्त्रीलाच दवाखान्यात पाठवलं जातं. थोडं मेल फॅक्टरकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. सेटलमेंट ही होत राहते. एक मूल ही रिक्वायरमेंट आहे आताच्या जगामध्ये. फॅमिली लाईफ पाहिजेच प्रत्येकाला. तसा विचार केला तर त्याचं मेंटल आणि सोशल सगळं जे आरोग्य असतं ते चांगलं राहण्यासाठी फॅमिली लाईफ पाहिजेच. त्यासाठी एक मूल घरात असणं गरजेचं आहे आणि ते लवकर होणं पण गरजेचं आहे. बरोबर. नाहीतर त्या तिला जेव्हा इच्छा होते की आता आपल्याला मूल व्हावं, 30च्या पुढे जाऊन तिची इच्छा होते किंवा 35च्या पुढे जाऊन इच्छा होते, त्यावेळेस ते होणं अवघड असतं मग. कारण हे सगळे आरोग्याचे जे घटक असतात हार्मोन्स वगैरे ते तिला त्यावेळेस हेल्प करत नाहीत. मग शेवटी डॉक्टर पण प्रयत्न करत असतात, डॉक्टर इलाज चालू असतात, पण त्यांना पण बऱ्याचदा यश मिळेल असं पण सांगू शकत नाही आपण. किंवा बऱ्याचदा तिला मग IVF सारख्या ट्रीटमेंटकडे जावं लागतं. मग अशी वेळ येते तिच्यावरती. गॅजेट सोडून माणसांमध्ये मिसळा जा. थोडंसं कम्प्युटर लॅपटॉप त्याच्यासमोर असतोच ना सारखं, थोडं निसर्गामध्ये जायला पाहिजे. याचा म्हणजे इम्पॅक्ट तुमच्या हॉर्मोन्सवर होत असतो आणि इनडायरेक्टली तुमचं वंध्यत्व त्याच्याशी कनेक्टेड आहे. डॉक्टर, बऱ्याच स्त्रियांना हे माहित नसतं की आपल्याला काय होतंय. फक्त चिडचिड होतीये, काय होतीये ठराविक वयानंतर, म्हणजे 40 नंतरचा जो प्रॉब्लेम आहे मेनोपॉजचा, तर त्यांनी कशा चाचण्या करायला हव्यात? रेग्युलर पद्धतीनं किती दवाखान्यात जायला पाहिजे आणि कुठली चाचणी करायला पाहिजे, टेस्ट कुठल्या करायला हव्यात? खरं तर 40 नंतरचा हा जो काळ असतो स्त्रियांची रजोनिवृत्ती म्हणजेच मेनोपॉज आपण त्याला म्हणतो. तर खरं तर कसं आहे की हा पहिल्यांदा बायकांचे जे पिरियड्स असायचे ते 50 वर्षापर्यंत 52 वर्षापर्यंत सुद्धा असायचे. आता हल्ली बऱ्याच स्त्रियांचे मेन्सेस म्हणजे मेनोपॉज जो आहे तो 40-45 मध्येच येतो किंवा 47-48 मध्ये येतो. पण कसं असतं की त्या मेनोपॉज येण्याच्या आधी सुद्धा स्त्रियांना प्री मेनोपॉझल जे सिम्पटम्स असतात ते येत असतात. जसं की चिडचिड होणं, थोडंसं गरम वाटणं, हॉट फ्लशेस म्हणतो आपण त्याला, कशात लक्ष न लागणं, कोणतंही काम करावंसं न वाटणं, आणि ज्या गोष्टी खूप आवडत असतात त्या गोष्टीतलाही रस निघून जाणं, असं जे आवडते छंद असतात त्यात सुद्धा त्यांचं मन लागत नाही. हे सगळे मेनोपॉजची लक्षणं आहेत. आणि आताच्याच या यांत्रिक युगामुळे तो मेनोपॉज, तो स्त्रियांचा जो पहिल्यांदा उशिरा यायचा तो हल्ली लवकर आलेला आहे आणि त्याचा त्रासही जास्त होतो. पहिल्यांदा एकत्र कुटुंब पद्धती वगैरे होती, त्याच्यामुळे कसं असायचं की कामं डिव्हाइड व्हायची, नंतर निवांत गप्पा व्हायच्या, एका स्त्रीवर सगळा स्ट्रेस नसायचा. तसं आता एक्झॅक्टली उलट झालंय. न्यूक्लिअर फॅमिलीजमुळे ती स्त्री जी असते ती एकटी सगळं फेस करत असते. संपूर्ण कौटुंबिक जबाबदाऱ्या असतील किंवा ती नोकरी करत असेल तर बाहेरच्या जबाबदाऱ्या असतील, तर त्याचा कळत न कळत ताण येतो तिच्यावरती आणि हा मेनोपॉज पण लवकर येतो. चिडचिड होणं वगैरे हे या गोष्टी सगळ्या, तिचं मानसिक आरोग्य संतुलित न राहणं हे सगळं होत असतं. आणि खरं तर कसं आहे की हेल्दी बॉडी लाईज इन हेल्दी माइंड असं आहे. बरोबर. तर तेच आजकालच्या स्त्रियांमध्ये किंवा पुरुषांमध्ये कोणामध्येही मिळत नाहीये. त्यासाठी त्यांनी स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे, थोडंसं मेडिटेशन केलं पाहिजे, योगा केला पाहिजे रोज, आणि थोडंसं मी तर म्हणते प्रत्येक स्त्रियांनी पोहण्यासारखे व्यायाम शिकून घेतले पाहिजे. पूर्ण बॉडीचा जो एक्सरसाइज असतो, वॉटर थेरपी असते, त्याने जे हिलिंग होतं ना ते कशानंच होत नाही. इव्हन पाण्यामध्ये चाललं तरी सुद्धा गुडघ्यांचे जे आजार असतात ते बरे होतात. म्हणजे काही नाही तर सकाळी सकाळी छानपैकी निसर्गरम्य वातावरणात कुठेतरी 3 किलोमीटर चाललं रोजचं तरी सुद्धा एक खूप चांगला हा व्यायाम आहे. म्हणजे स्वतःसाठी तिने वेळ काढला पाहिजे. तपासण्यांचं म्हणायला गेलं तर 40 नंतर 3 तपासण्या खूप महत्वाच्या असतात. एक ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी असते, मॅमोग्राफी. त्यामध्ये आपल्याला कुठे छोटीशी गाठ जरी असेल एखादी कॅन्सरची तर ती लगेच कळून येते.
सेकंड थिंग म्हणजे एक पॅप्समियर म्हणून तपासणी असते. खरं तर पॅप्समियर हा वयाच्या 30-35 नंतर सुद्धा प्रत्येक स्त्रियांनी दरवर्षी केला पाहिजे. पॅप्समियर म्हणजे एक तो आपल्या ज्या पिशवीच्या तोंडाचा जो कर्करोग असतो त्याचं निदान होण्यासाठीची तपासणी असते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे एक पोटाची जस्ट आपली जनरल सोनोग्राफी. या 3 गोष्टी करत राहायला पाहिजे. चौथी गोष्ट आपला हिमोग्राम, थायरॉइड सारख्या या बेसिक रक्ताच्या तपासण्या केल्या पाहिजेत, B12 वगैरे. पण या तपासण्या महत्वाच्या आहेत कारण ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण हे भारतामध्ये खूप वाढत चाललेलं आहे. अदर कंट्रीजमध्ये पण आहे, पण भारतामध्ये सुद्धा त्याचं प्रमाण खूप आहे. पण ब्रेस्ट कॅन्सर हा असा आजार आहे की तो जर अर्ली डिटेक्ट झाला फर्स्ट स्टेजला तर आता इतके छान छान इलाज निघालेले आहेत ब्रेस्ट कॅन्सरवरती, इम्युनोथेरपी सारखे मोठे मोठे इलाज, टार्गेटेड थेरपी सारखे, की त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर हा पूर्ण बरा होऊ शकतो स्त्रीचा आणि ती एक नॉर्मल हेल्दी छान लाईफ जगू शकते. फक्त स्त्रियांनी जेव्हा ज्यांना जाणवतं की काहीतरी आपल्यात ॲबनॉर्मल आहे त्याकडे दुर्लक्ष करू नये. कारण ब्रेस्ट कॅन्सरची जी गाठ असते ती थोडी कडक असते आणि नॉन मुव्हेबल असते आणि पेनलेस असते. कोणत्याही पेनलेस गाठीकडे दुर्लक्ष करू नये शरीरामध्ये कुठेही असलेल्या, कारण ती कदाचित मग कॅन्सरची असू शकते. ब्रेस्ट कॅन्सरच्या त्या गाठीकडे सगळ्यात पहिल्यांदा लक्ष द्यावं स्त्रियांनी, कारण की हा असा कॅन्सर आहे तो झाला तरी पण त्याचे रिकव्हरी रेट्स खूप चांगले आहेत आणि खूप छान छान ऍडव्हान्स ट्रीटमेंट आता निघालेली आहे. त्यामुळे काळजी करण्याचं, चिंता करण्याचं तर अजिबात कारण नाही. कॅन्सरचा रेट इतका का वाढलेला आहे? म्हणजे खूप जास्त ऐकायला मिळतं प्रत्येकाला कॅन्सर झाला. पूर्वी हे नव्हतं, त्याचं काय कारण असू शकतं? कॅन्सर पूर्वी पण होते, पूर्वीच्या काळात सुद्धा होते. फक्त पूर्वीच्या काळात ते कॅन्सर होते हे माहित नव्हतं, त्याला नाव माहित नव्हतं. कॅन्सरचं प्रमाण निश्चितच वाढलेलं आहे. त्याला कारण म्हणजे हेच की आता ब्रेस्ट कॅन्सर होण्याची कारण काय असतात की बऱ्याचदा जे ब्रेस्ट फिडिंग जे असतं ते स्त्रियांनी एक्सक्लुझिव्हली करायला लागतं 1-2 म्हणजे 1.5-2 वर्षाचं बाळ होईपर्यंत. तर बऱ्याचदा ज्या बायका ब्रेस्ट फिडिंग एक्सक्लुझिव्हली करत नाहीत त्यांना धोका असतो ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा. दुसरी गोष्ट म्हणजे अनमॅरिड बायकांमध्ये उलट जास्त प्रमाण असतं. का वाढलं हे नाही कोणी सांगू शकत खरं ऍक्च्युली, पण या ज्या एन्व्हायरमेंट मधल्या बदलत्या गोष्टी आहेत, आपण जे फूड खातो ते सुद्धा आर्टिफिशियली पिकवलेलं फूड खातो किंवा ते प्युअर नाहीये, कशाची गॅरंटी नाही हल्ली जे आपण काय खातो ते. स्ट्रेसफुल लाईफ, त्याच्यामुळे हार्मोन्सवर होणारे परिणाम जे आहेत ते पण कारणीभूत ठरतात कॅन्सर होण्याला. कुठली सर्व्हायकल कॅन्सर पण आता बऱ्याच स्त्रियांना एक पिरियड होऊन गेल्यानंतर दुसऱ्या पिरियडमध्ये जो कालावधी असतो त्या कालावधीमध्ये जे ब्लिडिंग होतं तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि बऱ्याच काही नाही, मला वाटलं मी जड उचललं म्हणून झालं असेल, माझी दगदग झाली, माझा प्रवास झाला म्हणून मला ब्लिडिंग झालं असेल, असं करून दुर्लक्ष करतात. इंटरमेन्स्ट्रुअल ब्लिडिंग म्हणजे 2 पिरियडच्या मध्ये विनाकारण होणारं जे ब्लिडिंग असतं ते कॅन्सरचं साईन सिम्पटम असू शकतं आणि त्याकडेच बायका दुर्लक्ष करतात. कधी कधी पिरियड सोडून नंतर पण बरेच दिवस प्रोलॉंग मेन्सेस राहतात, हेवी ब्लिडिंग होतं, त्याकडे दुर्लक्ष करतात. या ज्या गोष्टी आहेत किंवा पांढरा स्त्राव जो असतो अंगापर्यंत जाणारा स्त्रियांचा, तर तो काही जणांना अतिप्रमाणात जातो. नाही मला असेल इन्फेक्शन, घेतलं मी डॉक्टरांच्या गोळ्या, आता वाटतं बरं. खूप होणार अंगावर पांढरा जाणारा पदर जो असतो, पांढरं पाणी जातं, तर ते सुद्धा कधी कधी सर्व्हायकल कॅन्सरचं लक्षण असू शकतं. त्याकडे स्त्रियांनी लक्ष देणं खूप गरजेचं आहे. सर्व्हायकल कॅन्सर सुद्धा पहिल्या स्टेजमध्ये जर डिटेक्ट झाला तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. माझी एक मैत्रीण आहे की ती स्वतः डॉक्टर आहे, ती सर्व्हायकल कॅन्सरची व्हिक्टीम होती, पण ती लवकर डिटेक्ट झाल्यामुळे आता 12 वर्ष झाली ती एकदम ऍज युज्युअल खूप छान जीवन जगतीये, खूप छान लाईफ जगतीये. तिचे पेट स्कॅन झाले, कसलं तिला रिकरन्स नाही, काही नाही, काही त्रास नाही, काहीच नाही. मग या सर्व्हायकल कॅन्सरवर मला एक प्रश्न विचारायचा की त्याचे एक इंजेक्शन्स आता आलेले आहेत आणि खूप लवकर मुलींना पण देऊ शकतो, त्याच्याबद्दल जरा सांगतो. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस जो असतो तर त्यामुळे हा स्त्रियांचा जो सर्व्हायकल कॅन्सर असतो तो होत असतो, तर तो व्हायरस कारणीभूत असतो. तर त्याची आता कारणं बरीच असतात तो संक्रमित होण्याची, पण स्त्रियांमध्ये त्याच गोष्टीमुळे कॅन्सर होऊ शकतो. इव्हन हा जो ह्युमन पॅपिलोमा व्हायरस असतो त्याच्यामध्ये पुरुषांना सुद्धा कॅन्सर होण्याचं प्रमाण आहे. इव्हन दे आर प्रोन. आता सध्या प्रभावी अशी लस निघालेली आहे, याच्या 10 ते 12 वर्षापासून चालू करून 30-35 वर्षापर्यंत देऊ शकतो आपण. त्याचे किती रिपिटेशन्स असतात? 2 प्रकारच्या लसी असतात. एक लस असते ती 1, 3 आणि 6 महिन्यांनी देऊ शकतो आपण, 6 महिन्यांनी रिपीट. आणि एक असते ती पहिल्या महिन्यात आणि तिसऱ्या महिन्यात, अशा अंतराने देऊ शकतो. मॅरिड मुली ज्या असतात त्यांना जर ती घ्यायची असेल तर त्यांनी आधी पॅप्समियर करून घ्यायचा. पॅप्समियर मध्ये काही मॅलिग्नन्सी वगैरे नाही आली तर त्या पण घेऊ शकतात. वयाच्या 35-40 पुढे ती लस घेऊन उपयोग होत नाही. मग आजकालच्या लेडीज आहेत त्या डाएट कॉन्शियस जास्त आहेत किंवा खूप जास्त व्यायाम करतात,
फिगर मेंटेन राहावे म्हणून खूप छान मेंटेन ठेवतात. मग आणि त्यांचं असं मत असतं आम्हाला काही होत नाही, वी आर फिट, तरी पण त्यांनी दवाखान्यात जावं का? चाचण्या कराव्यात कुठल्या? नाही, कितीही फिट असलं तरीही चाचण्या ह्या कंपल्सरी कराव्याच. कारण की अशी काहीच गॅरंटी नसते. म्हणजे एखादी स्त्री मॅरेथॉन धावत असेल अगदी वयाच्या 50 पर्यंत, पण तिला कॅन्सर नसेलच याची काही गॅरंटी नाही, किंवा तिला काही हृदयाचे प्रॉब्लेम नाही येणार असं नाही सांगू शकत. आता तसा विचार केला तर बघितलं तर स्त्रिया म्हण किंवा पुरुष म्हण, कितीतरी आता मध्ये उदाहरण झाली की जिम मधून बाहेर पडल्याच हार्ट अटॅक येऊन म्हणजे कोलॅप्स झाल्याची उदाहरणं आहेत. बरोबर. असं काही सांगू शकत नाही आपण. कितीही फिट व्यक्तींना हार्ट अटॅक येऊ शकतो. हृदयरोगासारखे, करोनरी आर्टरी डिसीज सारखे आजार असतात, अनडिटेक्टेड असतात ते. त्याच्यामुळे तपासण्या इक्वली प्रत्येकानं करायला पाहिजेत. तुम्ही फिट वाटताय, तुम्हाला स्वतःला फिट वाटणं आणि आम्हाला फिट वाटणं याच्यात खूप फरक आहे. तेच तू जागतिक पर्यावरणाचा ते जरा सांगशील. अच्छा, 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन असतो आणि मला स्वतःला झाडांची, फुला पानांची खूप आवड आहे. अगदी लहानपणापासून खूप झाडं लावायला आवडतात मला, जंगलं आवडतात, जंगलामध्ये फिरणं आवडतं, या निसर्गावर खूप प्रेम आहे माझं. तर त्या दृष्टीने मी हा निसर्गाविषयी जो अवेअरनेस आहे की बाबा पर्यावरण वाचवा, तो सगळ्यांमध्ये निर्माण व्हावा. कारण बऱ्याच वेळा वृक्षतोड वगैरे कुठे बघितली की मन एकदम असं खिन्न होतं, दुःखी होतं. अरे काही रोड वाइंडिंग मध्ये झाडं गेली, तरी ते बघून असं मन वाईट, एक उदास होतं की हे झाडं. पूर्वी सिंहगड रोडला रस्त्याच्या दुतर्फा एवढी झाडं होती की अशी कमान वाटायची झाडांची ती, आणि आता बघितलं तर पिक्चर एकदम वेगळं आहे. आता अजिबात सिंहगड रोडला झाडं उरलेली नाहीयेत, सिमेंटचं जंगल झालंय सगळं. हा, ते बघून वाईट वाटतं. मग एक छोटासा का होईना खारुताईचा वाटा म्हणतो आपण, तर असं काहीतरी एक पर्यावरणाच्या दृष्टीने हातभार लागावा म्हणून मी स्वतः एक उपक्रम करतेय गेली 7 ते 8 वर्ष, की प्रत्येक 5 जूनला जागतिक पर्यावरणाच्या दिवशी मी स्वतः नर्सरीतनं एक सगळ्या प्रकारची झाडं आणते. सगळ्या प्रकारची म्हणजे फुलझाडं आणते, काही फळांची झाडं आणते, आंबा वगैरे, चिकू, असं पुढे सगळी, आणि फुलं, गुलाब, मोगरा वगैरे की जो लोक इझिली लावू शकतील त्यांच्या घरात, अशी एक जवळजवळ 100 झाडं आणते. बर. हा, आणि येणाऱ्या प्रत्येक पेशंटला त्या दिवशी झाड वाटते. किती छान. आणि त्यांना सांगते की मला प्रत्येक वर्षी झाडाचा फोटो पाठवत जा. अरे वा, किती छान उपक्रम आहे हा. आमच्या आता डॉक्टर मैत्रिणी ज्या आहेत, डॉक्टर मित्र जे आहेत, त्यांनाही बोलून मी झाडं देत असते. वैद्यकीय क्षेत्रामध्ये असून सुद्धा तू झाडं लावा, पर्यावरण जोपासा, त्याच्यासाठी इतका छान संदेश देत असतेस तू. त्याचप्रमाणे बाकीचे असे काय सामाजिक उपक्रम तुझे सुरू आहेत ते जरा सांगशील प्रेक्षकांना? ऍक्च्युली खरं तर मला जास्त सोशल राहायला आवडतं. मी एकटी कधी जगू शकत नाही, हा माझा ड्रॉबॅक आहे. त्याच्यामुळे मी खूप पूर्वीपासून जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन म्हणून एक संस्था आहे, तर त्याची मेंबर होते. प्रियदर्शनी म्हणून त्याची लेडीज विंग आहे, डॉक्टरांचीच, लेडीज डॉक्टरची वेगळी विंग, त्याची मी चेअरमन पद त्याचं भूषवलेलं आहे मागे. सिंहगड डॉक्टर्स असोसिएशनची व्हाईस प्रेसिडेंट आहे. पुढच्या वर्षी प्रेसिडेंट पदाची धुरा जी आहे ती मी सांभाळणार आहे. त्याच्या अंतर्गत काय उपक्रम? त्या अंतर्गत आम्ही खूप सोशल ऍक्टिव्हिटीज घेतो. 6-6 महिन्यातून आम्ही एक 2 स्कूल घेतो. स्कूल हेल्थ चेकअप कॅम्प्स कंडक्ट करतो. त्यानंतर मूकबधिरांची जी शाळा असते तिथे त्यांचे पण आरोग्य जे शिबिर असतो तर ते तिकडे कंडक्ट करतो आम्ही. स्लम एरियाज मध्ये जाऊन आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणं, त्यांची मोफत तपासणी करणं, काही महत्वाची औषधं वाटप करणं, तर असे उपक्रम करतो. स्पायरोमेट्री कॅम्प्स वगैरे असतात की दम्याच्या पेशंटसाठी, ज्यांना दम लागतो ते तसे कॅम्प्स कंडक्ट करणं डिटेक्शनसाठी. त्यानंतर हे पॅप्समियर जे असतो, पॅप्समियर कॅम्प्स किंवा ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग कॅम्प, हे पण आम्ही कंडक्ट करतो. बऱ्याचदा पालखी असते तेव्हा पालखीमध्ये बऱ्याचदा पालखीच्या अँब्युलन्स बरोबर सर्व्हिस देणं, किंवा मग एक वाघेरे महाविद्यालय तिकडे ज्या दिंडी उतरतात त्या दिंडीच्या 2 दिवस सगळ्या वारकऱ्यांची तपासणी करणं. अरे वा, असे खूप खूप सारे उपक्रम आम्ही राबवत असतो आणि आनंद होतो, त्यातनं एक आनंद मिळतो वेगळाच. शेवटी कोणासाठी काहीतरी केल्याचा आणि काही मोबदला न घेता केल्याचा आनंद खूपच वेगळा असतो. डॉक्टरी पेशामध्ये राहुल सुद्धा फक्त व्यवहार नाही सांभाळत ते, तर ते बाकीचे सामाजिक उपक्रम करून समाजाला सुद्धा त्याचा हातभार लावतायत आणि कौतुक आहे अशा डॉक्टरांचं. थँक्यू. आता जे काही डॉक्टरांविषयी जे काही बोललं जातं थोडंसं निगेटिव्ह प्रवाहाकडे, म्हणजे आता थोडासा डॉक्टरांवर विश्वास ठेवायचा की नाही असं सर्वसामान्यांचा एक कल होत चाललेला आहे, त्याच्यावर काय सांगशील?
किडनी स्टोननी खूप लोळत लोळत वॉमिटिंग करत आलेला पेशंट, दुखतंय म्हणून सिव्हिअर वेदना घेऊन आलेला पेशंट, आम्ही इंजेक्शन गोळ्या देतो तेव्हा अर्ध्या तासात बरा होत होतो. तेव्हा त्याला जो सॅटिस्फॅक्शन जे त्याला मिळालेलं असतं ते खरं कोणत्याही प्रकारच्या पैशामध्ये आपण तोलू शकत नाही किंवा त्याचं जगात कुठेही मूल्य नाहीये. पण ते गरज सर्व वैद्य मरो ही जी टेंडन्सी आहे समाजाची, ही खूप पूर्वीपासून चालत आलेली आहे, अगदी पुराण काळापासून चालत आलेली आहे. त्यामुळे लोकांची मानसिकता आपण नाही बदलू शकत. आणि सरते शेवटी डॉक्टरला सुद्धा घर आहे, डॉक्टरला सुद्धा सगळे व्यवहार बघायचे, डॉक्टरला सुद्धा पैसा लागतो. हो, त्यामुळे ही गोष्ट सुद्धा सर्वसामान्यांच्या लक्षात येत नाही. फक्त काही असे मुद्दे आहेत की नाही, एका लिमिटच्या बाहेर जेव्हा डॉक्टर काही गोष्टी घेतात ते मोठ्या मोठ्या हॉस्पिटलचा ते प्रॉब्लेम्स असू शकतो. नाही, मला असं म्हणायचंय की आमच्या प्रोफेशनमध्ये, या डॉक्टरी प्रोफेशनमध्ये एकतर गॅरंटी ही कशाची नसते. जर तुमचा कुठे ऍक्सिडेंट झाला डॉक्टरांचा आणि हात किंवा डॉक्टरांचा पाय फ्रॅक्चर झाला आणि घरात बसायची वेळ आली जर 1 महिन्यासाठी प्लास्टरमध्ये, त्यांना घर बसल्या कोणीही पैसा आणून देत नाही. कारण 1 महिना तुमचं ओपीडी बंद राहते, तुमचं हॉस्पिटल बंद राहतं, तुम्हाला घर बसल्या कोण पैसा आणून देणार आहे? त्याच्यामुळे एक गॅरंटी ही कशाची नसते. तुमचं इन्कम बुडालं तर तुम्हाला त्याला कोणी मदत करणार नसतं, त्यावेळेस समाज येत नाही मदत करायला डॉक्टरांना. आणि या प्रोफेशनमध्ये रिटायरमेंट नाहीये. बरोबर. त्याच्यामुळे जोपर्यंत त्या डॉक्टर जो हातपायी फिट आहे, त्याचे हातपाय फिट आहेत, तोपर्यंत डॉक्टर समाजासाठी पण काम करतच राहतो. आपल्या ज्या वाढलेल्या ज्ञानाचा उपयोग आहे तो इतरांसाठी करतच राहतो. आणि उलट म्हणजे आपल्या देशामधली आरोग्य व्यवस्था ही सगळ्यात चांगली आहे अदर कंट्रीज पेक्षा. बाहेर फॉरेन कंट्रीजमध्ये, अमेरिकेमध्येच पैसा खूप आहे लोकांकडे, पण आरोग्य व्यवस्था चांगली नसल्यामुळे लोक अक्षरशः मरतात, असं म्हणता येईल, घरात मरतात. अशी काही एक्झाम्पल्स आहेत. आमच्यातल्याच काहीतरी डॉक्टर बंधू भगिनींच्या घरी म्हणजे असे प्रॉब्लेम झालेले आहेत की त्यांचे नातेवाईक फॉरेनमध्ये आहेत, पण वेळेवर ट्रीटमेंट मिळाल्यामुळे हार्ट अटॅकने गेले, कशाने गेले, अशी कंडिशन आहे. तिथे डॉक्टरांची अपॉइंटमेंट लवकर मिळत नाहीत. बरोबर, अशी कंडिशन आहे. त्याच्यामुळे कितीतरी आजार असे अंगावर काढून बरे करावे लागतात, नाहीतर मग आरोग्याशी कॉम्प्रोमाइज करावं लागतं. सगळ्यात तिथे आरोग्य व्यवस्था ही महाग आहे अमेरिकेमध्ये विचार केला तर. त्या मानाने आपल्या देशात खूप सुखी आहे आपण. आपल्याला कोणत्या स्पेशलिस्टला भेटायचं तरी आपल्याला 15-20 मिनिटात अपॉइंटमेंट मिळू शकते, आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. बरोबर. काही झालं किती किडनी स्टोनचं पेन होऊ दे, अपेंडिसायटिसचं पेन होऊ दे, काही लागू दे, कुठून ब्लिडिंग होऊ दे, कोणत्याही डॉक्टरांकडे गेलं ते पटकन इलाज करून देतात आपला. म्हणजे आज तुमच्या घराघरी डॉक्टर आहेत. म्हणजे आपण खूप लकी आहोत ऍक्च्युली. भारत देश लकी आपला या बाबतीत की आरोग्य व्यवस्था खूप चांगली आहे. राजेश्री, पूर्वीपासून एक स्वतःचा एक डॉक्टर असायचा प्रत्येक फॅमिलीचा, एक विश्वास असायचा त्यांचा, फॅमिली डॉक्टर. मग ती संकल्पना आता थोडीशी कुठेतरी मागे पडत चालली का? कारण आता प्रत्येक जण डॉक्टरांच्या आधी डिग्र्या बघतात, त्यांचा एक्सपिरियन्स बघत नाहीत. बरोबर आहे. मग ते कितपत बरोबर आहे? आता खरं तर मला तर असं वाटतं ठीक आहे, ज्याच्या त्याच्या डिग्रीचा रिस्पेक्ट त्याला मिळायला पाहिजे, नो डाऊट. पण तरीही फॅमिली डॉक्टर ही जी संकल्पना पूर्वी होती, आज तो डॉक्टर त्या फॅमिलीशी कनेक्टेड असायचा. बरोबर. इव्हन त्या फॅमिलीतल्या सुखदुःखांपासून त्या डॉक्टरना सगळं माहिती असायचं. तर ते जे रिलेशन्स आहेत ते आता कुठेतरी खरंच कमी होत चाललेत. पण फॅमिली डॉक्टर हवा, कारण तो फॅमिली डॉक्टरच नसतो फक्त, तर एक त्या फॅमिलीचा एक चांगला मित्र असतो. बरोबर. एक हितचिंतक असतो त्या फॅमिलीचा. आणि लगेचच कसं असतं की कुठेही स्पेशलिस्टकडे जर आपण जायचं म्हटलं तरी पण शेवटी कसं होतं की शेवटी त्यांना आपल्या फॅमिलीची पूर्ण माहिती नसते. त्यामुळे मग त्यांना जर त्या आजाराचं निदान वगैरे काही करायचं म्हटलं तर शेवटी ते काय करणार की तुम्हाला मग खूप साऱ्या तपासण्या वगैरे पण हेच फॅमिली डॉक्टर असतो, तो त्या आजोबांपासून ते नातवापर्यंत प्रत्येकाला ओळखत असतो. बरोबर. त्याच्यामुळे त्यांच्या फॅमिलीमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत, काय प्रॉब्लेम रन होऊ शकतात हे त्या डॉक्टरांना माहिती असल्यामुळे नर्स जी असते त्या पेशंटची ती त्यांनी पकडलेली असते. बरोबर. त्याच्यामुळे फॅमिली डॉक्टर हा खूप छान वेल ट्रीट करू शकतो पेशंटला. आणि त्याच्या जर हातातले उपचार नसतील तर तो त्यावेळी व्यवस्थितपणे म्हणजे अगदी एखाद्या स्पेशालिस्टची मदत घेऊ शकतो. बरोबर. आणि घेतातच, किंवा सजेस्ट करू शकतात, चांगले मार्ग दाखवू शकतात. इव्हन किती वेळा तरी फॅमिली फिजिशियन हे पेशंटला अगदी बेड मिळवून देण्यापासून, एखाद्या जिथे बेड फुल असतील तर बेड मिळवून देण्यापासून वगैरे ते सुद्धा चांगल्या प्रकारे करत असतात. बरोबर. फॅमिली डॉक्टर ही संकल्पना मूळ असलीच पाहिजे, कारण आपल्या इमर्जन्सीला कधी फॅमिली डॉक्टर धावून येतात, कधी. म्हणजे आपला हक्काचा एक डॉक्टर असला पाहिजे, हक्काचा डॉक्टर हा असलाच पाहिजे.
डॉक्टर, एक क्युरियोसिटी आहे, सर्वसामान्यांना जशी आहे तशी मला पण आहे, ओके. की बाकी सगळे लोक वेळ काढू शकतात, हो तुझं स्वतःचं हॉस्पिटल आहे, हो. 24/7 तुला तत्पर राहावं लागतं. हो. मग या सगळ्यामधून एक स्त्री म्हणून तुझे पण स्वतःचे काही छंद असतील, हो. आवडी असतील, मग त्या कशा जोपासतेस तू? खरं तर छंदांनी माणसाला जगण्याचं बळ मिळतं, त्यामुळे छंद हे जोपासावेच. मग डॉक्टर असू दे, वकील असू दे, अदर कोणतं प्रोफेशन असू दे, इंजिनियर असू दे, बरोबर. छंदांशिवाय माणूस जगू शकत नाही. त्याचं जीवन जे आहे ते खरंच अपूर्ण आहे. त्यामुळे आपल्या बिझी शेड्यूल मधून जरा का होईना आपल्या छंदांसाठी, आपल्या आवडीनिवडींसाठी वेळ काढला तर ते लाईफ आपण आणखीन छान जगू शकतो. त्या प्रोफेशनला आपण आणखीन न्याय देऊ शकतो, कारण की त्या प्रोफेशन मधला इंटरेस्ट हा आपल्या छंदांमुळे जास्त वाढतो. आणखीन आपण फ्रेश होतो, रिफ्रेश होतो, आपलं माइंड फ्रेश होतं. त्यामुळे मग कसा का होईना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपला छंद हा जोपासला पाहिजे. मी स्वतः डॉक्टर असून मी कथ्थक डान्सर आहे. बरं. हा, कथ्थकच्या 4 एक्झाम दिलेल्या आहेत मी. लहानपणापासून डान्सची आवड होतीच म्हणजे. आणि या प्रोफेशन मध्ये अजून सुद्धा मी कथ्थकचा छंद माझा जोपासते. त्यानंतर आता जस्ट रिसेंटली सिंगिंग क्लास जॉईन केलेला आहे. पहिल्यापासून स्विमिंग मला लहानपणापासून येतं. जेव्हा जसा वेळ मिळेल तेव्हा मी स्विमिंगला जाते. घरासमोर रांगोळी काढायला आवडते दारात. आणि विविध ज्या कॉम्पिटिशन डॉक्टरांसाठी व्हायच्या पहिल्यांदा रांगोळी कॉम्पिटिशन वगैरे, त्यात मी अगदी आवर्जून भाग घ्यायची. आणि बाकी असेच भरपूर छंद आहेत. वाचन आहे. जेव्हा सर्वसामान्य स्त्री घरात असून सुद्धा ती रडत असते की मला बाबा वेळ मिळत नाही काम करायला, आणि तू फार ज्वलंत उदाहरण आहे सगळ्यांसाठी. खरं तर आम्ही सगळ्यात जास्त निगेटिव्हिटी घेत असतो. बरोबर. कारण आमच्या समोर येणारे जे असतात ते सगळे निगेटिव्ह असतात ना. काहीतरी आजार, काहीतरी समस्या घेऊनच आलेले असतात. त्या समस्या ऐकून ऐकून ती निगेटिव्हिटी आपल्यावर कुठेतरी चढलेली असते. मग ती कुठेतरी निघून जावी, आपण पण फ्रेश व्हावं, म्हणून हे छंद जपणं खूप गरजेचं आहे. म्हणजे खरं तर मी तर म्हणते डॉक्टरांकडूनच टाइम मॅनेजमेंट शिकावं आणि हॉबीज कशा जपाव्यात ते शिकावं. कारण आमच्यातले बरेच डॉक्टर्स, कितीतरी डॉक्टर्स हिमालय ट्रेकिंग करून बेस कॅम्प पर्यंत जाऊन आलेले आहेत. म्हणजे इतके सगळे व्याप सांभाळून स्वतःसाठी इतक्या छान छान गोष्टी करतात. म्हणजे समाजापुढे ते एक चांगला आदर्श घालून देतात असं मला वाटतं. म्हणजे आणि तू जे म्हणाले तो शब्द अगदी बरोबर आहे. समाजानं आमच्याकडून टाइम मॅनेजमेंट शिकावं. आणि खूप छान, खूप सुंदर मार्गदर्शन केलंस. आणि प्रत्येक वेळी आमच्या पॉडकास्टवर तू यावंस, वेगवेगळे विषय सुद्धा हाताळावेस. अगदी अगदी. आणि आम्हाला मार्गदर्शन करावं. तू आता आलीस, तुझ्या ओपीडीतून वेळ काढून माझ्यासाठी आलेली आहेस, त्यासाठी तुझी आभारी आहे. थँक्यू. धन्यवाद.